यांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा सप्ताहातील आजचा सप्तम दिवस। स्थान देवता, कुल देवता, ग्राम देवता, गुरुदेवता, संत देवता, इष्ट देवता, सद्गुरु देवता, ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपणा सगळ्यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने भगवान बेलेश्वराच्या या सानिध्यामध्ये श्री संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये परमदिव्य मंगलमय श्री शिव महापुराण कथेचं आपण पान करत आहोत। शिव कथेच्या माध्यमातून भगवान श्री शिवजींचे गुण, तत्व, स्वभाव आणि कार्य जाणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। भगवान परमात्म्यावर श्रद्धा, भाव, भक्ती दृढ होण्यासाठी आपण कथारूपी साधनाचा अवलंब केलेला आहे। जी कथा आपल्या अंतःकरणातला भाव दृढ करणारी आहे। कथा आपल्या अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा दृढ करणारी असते। कथा भगवान परमात्म्याच्या बद्दल असणारी निष्ठा, भक्ती ही जागृत करणारी असते। अशा दिव्य कथेच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मनुष्याला प्राप्त होतं। परमार्थ कसा करावा याचा मार्ग कथा दाखवत असते। कथा श्रवणाने पाप ताप जातात। कथा श्रवणाने अंतःकरणामध्ये भक्ती जागृत होते। पण कथेच्या श्रवणाने आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा सापडतो। तो मार्ग एकदा की दिसला की त्या मार्गावर आपल्याला चालणं सहज होतं। भक्तीच्या मार्गावर सर्वजण रूढ होतात, सर्वजण चालतात। पण गळ्यामध्ये माळ घातली, गुरु धारण केले, भक्ती करायला लागले, तरी पण प्रत्येकाला देव भेटेलच असं नाही। कारण काय आहे, भक्ती करताना कुठेतरी वर्म चुकत असतं। कुठेतरी भक्ती ही चुकीच्या दिशेने, चुकीच्या कारणाने आणि चुकीच्या पद्धतीने केली जाते। पण कथा आपल्याला योग्य मार्ग दाखवते की कशी भक्ती केली पाहिजे। देवाला आवडणारी भक्ती कशी आहे, देवाला आवडणारी भक्ती कशी आहे, साधू संत महात्म्यांनी सुद्धा वर्णन करून सांगितलेलं आहे। कशी भक्ती आहे देवाला आवडणारी? म्हणतात, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। ही देवाला आवडणारी भक्ती आहे। हेची थोरा भक्ती आवडते देवा, हेची थोरा भक्ती आवडते देवा, हेची थोरा भक्ती आवडते देवा, कैसे रहावे
म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया संकल्पावी, संसारावर असणार प्रेम, संसारावर असणारी माया, संसाराच्या बाबतीत असणारा मोह, हा संसाराच्या बाबतीत न राहता देवाच्या बाबतीत स्थिती जीवात्म्याची निर्माण होणं, ही भक्ती देवाला आवडते. अशी भक्ती देवाला आवडते. सदग्रंथ आपल्याला भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती दाखवतात. जसं एखाद्या घरामध्ये पाहुणे आले, घरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काय करतात? पाहुणे आल्याबरोबर काय करतात? बोला. चहा करतात. पाहुणे आले की काही नाही घेतलं तरी चालेल, परंतु थोडी अर्धा कप का असेना चहा. आलेल्या पाहुण्यांनी तुम्हाला कितीही जीव तोडून सांगितलं, गावामध्ये 10 ठिकाणी चहा झालेली आहे, एवढी उष्णता वाढलेली आहे की मी आजारी पडू लागलेलो आहे, त्याच्यामुळे मी तुमचे हात जोडतो, पण चहा करू नका. चहा करू नका म्हटल्यानंतर तुम्ही म्हणतात का जाऊ द्या मग काही चहा ठेवत नाही. काय म्हणतात तुम्ही? नाही, आमच्या घरी आले तर थोडा तरी चहा घेतलाच पाहिजे. समोरची व्यक्ती सांगते की मी आजारी पडणार आहे चहा पिऊन पिऊन, मला चहा देऊ, तरी सुद्धा आपण म्हणतो नाही, अर्धा कप का असेना चहा घेतलीच पाहिजे. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्यांना प्रसन्न करण्यासाठी चहा केली जाते, पण त्यांची प्रसन्नता न होता त्यांना जर वाईट वाटत असेल, मग आपण त्यांना आवडेल असं केलं पाहिजे की आपल्याला आवडेल असं केलं पाहिजे? काय वाटतं? पाहुण्यांना जे आवडेल ते आपण केलं पाहिजे. आपल्याला काय आवडतंय हे महत्वाचं नाही, पाहुण्यांना काय आवडतंय हे महत्वाचं आहे. कारण पाहुणे खुश झाले पाहिजे, पाहुणे प्रसन्न झाले पाहिजे, पाहुण्यांचं आदरातिथ्य झालं पाहिजे. पण केव्हा होईल? जेव्हा पाहुण्यांच्या मनासारखं आपण करणार. तसं आपणही भक्ती करतो, पण भक्ती करत असताना देवाला कशी आवडतो याचा विचार करत नाही. आपल्याला कशी आवडते आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या सवडीनुसार आपण भक्ती करतो. परिणाम काय होतो? आपल्या भक्तीमध्ये चुका घडतात, आपली भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही. याच्यामुळे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, भक्ती करणारे हजारो लोक आहेत. किती आहेत? मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां क्वचिन्मावेत्ति तत्त्वतः. भक्ती करणारी किती आहे? मनुष्यानां सहस्रेषु, हजारो, हजार नाही हजारो भक्तीच्या मार्गाला लागतात, भक्ती करतात, पण सगळ्यांना देव भेटत नाही अर्जुना. क्वचिन्मावेत्ति तत्त्वतः, क्वचित भक्तांनाच देव भेटतो. ज्ञानोबराय वर्णन करतायत, अगा अस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीची पैल मेरी विपाईला निघे. भक्त अनेक असतात, भक्तीही करतात, अस्तेच्या महापुराकडे जाणारे अनेक असतात, पण प्राप्तीच्या पैल तीरावर जाणारा कुणीतरी विपाईला निघे. कुणीतरी एकच असतो जो अस्तेच्या महापुराच्या पैल तीरापर्यंत जातो आणि ज्याला देव भेटतो. का घडते ही घटना? त्याचं कारण आपल्याला खरी भक्ती, खरा परमार्थ समजत नाही. भक्तीमध्ये भाव आवश्यक आहे, भक्तीमध्ये एकाग्रता आवश्यक आहे, भक्तीमध्ये निष्ठा आवश्यक आहे, भक्तीमध्ये श्रद्धा आवश्यक आहे. त्याच्यामुळे परमार्थाचा मार्ग जो आहे कथा दाखवत असते.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू नये निर्धारे वर्म चुकू नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू निर्धारये वयम चुको निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये भक्ताच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे त्या भावामध्ये निष्ठा असली पाहिजे आणि हे वर्म भक्ताने चुकवता कामा नये कथा याचा मार्ग आपल्याला दाखवते आणि योग्य मार्ग दाखवल्यावर जीवात्मा त्या तत्वापर्यंत त्या साध्यापर्यंत पोहोचत असतो आपल्याला जर वाटत असेल कथेमध्ये बसलो आणि मग आपला उद्धार होईल शक्यता कमी आहे कथा काय करते कथा मार्ग दाखवते आपल्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ही कथा ठेवते कल्पना करा सगळे प्रकारचे पदार्थ ताटामध्ये ठेवलेले आहेत आपण त्या ताटाच्या समोर बसलेला आहात पण ताटाच्या समोर बसल्यानंतर त्या पदार्थांकडे बघितलं आणि ते पदार्थ आपल्याकडे बघत असतील तर पोट भरत नाही काय करावं लागतं बनवणाऱ्याने आयतं ताट बनवून आणून दिलेलं आहे आपल्या समोर ठेवून दिलेलं आहे आपल्याला बनवायची गरज पडली नाही पण ताट समोर आल्यानंतर पुढचं कार्य आपल्याला करावं लागेल काय आपल्याला स्वतः हात ताटात घालावा लागेल घास उचलावा लागेल तोंडात घालावा लागेल तो चावावा लागेल तो गिळावा लागेल त्याच्या पुढे भगवान परमात्मा करून घेतील काय पचू द्यायचं की बाहेर काढायचं हे देवाच्या हातामध्ये आहे पण काही कर्म जे आहे ते आपल्यालाच करावे लागतात तसं कथेने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे कशा पद्धतीने भक्ती करायची आहे आता आपल्याला रस्ता समजला पण चालायचं आपल्याला आहे कृती आपल्याला करायची आहे कर्म आपल्याला करायचं आहे भगवान परमात्म्याने कर्म आपल्या हातामध्ये दिलेलं आहे म्हणून कथा ही मार्ग दाखवणारी आहे आणि हा मार्ग कोण दाखवतं तर मार्ग संत महात्मे दाखवत असतात जर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललो ग्रंथ काय आहे ग्रंथ म्हणजेच संत आहे ग्रंथ म्हणजे संत आहे ज्ञानोबराय कुठे आहेत ज्ञानोबराय म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे तुकोबराय म्हणजेच गाथा आहे श्रीमद भागवत म्हणजेच कृष्ण आहे शिवपुराण म्हणजेच भगवान शिवजी आहे ग्रंथ आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीत ग्रंथ म्हणजेच भगवंत आहे मग आपल्याला दिसलं की देव कसा आहे आपल्याला समजलं आपण ऐकलं पण मार्ग कर्मन आपल्याला करावं लागणार आहे या ग्रंथांमध्ये मार्ग क्रमन करणारे संत महात्मे आहेत की ज्यांनी ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे त्या संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर आपण चाललो काय होतंय न पडे गुंता कोठे काही येण्याची पंथे चालो जाता
न पडे गुंता कोठे काही। या मार्गावर चालत असताना कुठेही आपण अटकणार नाही, फसणार नाही, चुकणार नाही, कारण याच मार्गाने संत गेलेले आहे। आणि देवा मार्गी बहुत, मार्गी बहुत, देखो वाढवा मार्गी